फर्स्ट वेडिंग ॲनिव्हर्सरी पार्ट 2 तर आम्ही मॉलमध्ये गेलो होतो. तर पहिल्यांदा आम्ही काहीच ठरवलं नव्हतं, कारण जे काय ठरवतो ते स्पॉइलच होतं. मग म्हटलं ऑन द स्पॉट जे पण ठरेल ते आपण करूया. सो थोडंफार आम्ही साहित्य घेतलं आणि आता म्हटलं काय तर खाऊया, म्हणून आम्ही हे बुबेच्या स्टोअरवरती जातो आणि फॉर द फर्स्ट टाइम आम्ही नवीन काहीतरी ट्राय करतो. इतकं विचित्र वेगळं लागतं ना. तुम्ही बघू शकता डार्क ब्राऊन कलर्स हे बबल दिसतात, इतकं मोठं आहे आणि ते वेगळंच लागतंय. कसं बसं संपवलं आम्ही तिथून निघालो आणि त्यानंतर आम्हाला एका क्लोथ स्टोअरवरती 75% ऑफ दिसतं. जाऊन बघितलं तर 5000ला एक हुडी टॉप वगैरे असं होतं. म्हटलं कसला ऑफ लागलाय काय माहिती. सो जाताना म्हणले आता मेट्रोने जाऊया आणि माझे पाय खूप दुखायला लागले होते. लिटरली आत मला सीट पण नाही मिळाली. पटकन आम्ही घरी पोहोचलो आणि डेकोरेशनला स्टार्ट केलं. तर आम्ही दोघं पण यावेळी होतो. लास्ट टाइम मी एकटीच होते. सो गरजेचं नाही की डेकोरेशन केलंच पाहिजे. माझं वैयक्तिक म्हणणं असं आहे की इयरमध्ये एक दिवस आपला स्पेशल डे येतो, तर तेव्हा आपण काहीतरी स्पेशल करायला हवं. प्रत्येकाचं मत वेगळं असू शकतं आणि माझं या गोष्टीत वेगळं आहे. पटकन मी आवरून घेतलं. त्यानंतर हे तुम्ही बघू शकता माझा कॅमेरामॅन. त्यानंतर थोडंफार फोटो व्हिडिओज गिफ्ट वगैरे जेवण वगैरे सगळं झालं. पटकन मेकअप रिमूव्ह केला. पूर्ण हेक्टिक दिवस होता. डोकं दुखायला लागलं. बाय.